नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. नवनाथ पंढरनाथ भागवत, मुक्काम पोस्ट जांभूळ बुद्रुक, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. अहिल्यानगर. आयल्यानगर. हां. तर दादा आज आपण आपल्या या कांद्याच्या प्लॉटमध्ये आले बरोबर. बरोबर. तर दादा हा आपला जो कांद्याचा प्लॉट आहे हा साधारणतः कांद्याचा प्लॉट किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? 2 महिनेच झाले आज. हां, म्हणजे आता 2 महिन्याचा प्लॉट हा कंप्लीट झालेला आहे बरोबर. हो. तर साधारणतः दादा कांद्याचं आपलं किती क्षेत्र आहे हे पूर्ण? हे 6 एकर आहे. 6 एकर कांदा आहे बरोबर. तर कांदा या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये कांदा स्पेशल, गोदावरी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेलं आहे? ज्या पिरियडला आपण कांद्याला आंबोनी पाणी देतो पहिल्यांदा लागवडीच्या नंतर त्या पिरियडला तुम्ही ती खतं खाली टाकलेली आहे बरोबर. लागवडच्या आधीच टाकलं. हां, लागवडीच्या पिरियडला बरोबर. तर मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं कांदा या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले? याची मुळी चांगली चालती, हां. झाडे चांगले झाले आहेत, बरोबर हाईट वाढली, बरोबर. म्हणजे हां, काळोखी राहिली. काळोखी चांगली टिकून राहिलेली बरोबर. आता जर दादा प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर कांद्याचा खालून जर पोगर पाहिला तर एकदम जाड पोगर आहे कांद्याचा बरोबर. आणि महत्त्वाचं काय आहे, का कांद्याची लूज पात नाही, असं पाथमध्ये कडकपणा आहे बरोबर. आणि काळोखी पण आहे. आता वरती जर झूम करून पाहिलं तर वरती पण तुमचे कांद्याचे प्लॉट आहे, याच्या खाली पण कांद्याचा प्लॉट आहे बरोबर. म्हणजे पूर्ण 6 एकर 6 एकर. पूर्ण कांदा आहे तुमचा, 6 एकरपर्यंत प्लॉट आहे बरोबर. तर याच्या आधी तुम्ही कोणकोणत्या पिकांसाठी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरली होती? कामताला वापरली होती. हां, मग याच्या आधी तुम्ही मागच्या वर्षी कामताला. टोमॅटोसाठी वापर केला बरोबर. मग डायरेक्ट आता वापरली. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही परत कांद्यासाठी वापरलेली बरोबर. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी आहे. हां, धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.